विशू विशू चल मी ऑफिसला निघतोय संध्याकाळी उशीर होईल आणि रात्री जेवून बाहेर कळलं काय चल अंशू जरा थांब आता नको उशीर झाला चल अंशू जरा थांब नका ना बाबा चल बाय अंशू थांब काय तुझं पण ना तुझ्याकडनं ना माझी ही अपेक्षा नव्हती काय काय झालं का वागलास तू माझ्याशी असं अंशू का वागलास तू माझ्याशी असं अंशू तो बोलव माझा ना तिळपापड होतोय खरं एक तर असं वाटतं ना मी तरी निघून जावं नाही तर तुला तरी हाकलून द्यावं का वागलास तू अरे एवढं काय झालेलं नाही असं काय केलंय मी काय केलं काय केलं हा वर तोंड करून मलाच विचारतोस काय केलं ओळख ओळख ना ओळख काय केलंयस तू ओळख मी 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 तारीख विसरलोय का सॉरी तुझा बर्थडे आहे का सॉरी हॅपी बर्थडे स्वतःच्या बायकोचा वाढदिवस माहिती नाही तुला बायकोचा वाढदिवस विसरला नाही मुद्दा नाही बघ तारखेबद्दलचा नाहीच आहे नाही मला तारखेबद्दल बोलायचं नाहीये अंशू मी तारखेबद्दल बोलत नाहीये मी तिच्याबद्दल बोलते बघ लोकांच्या बोलण्यावर विश्वास अंशू मी वस्तूबद्दल बोलती अंशू मी तारखेबद्दल बोलत नाहीये मी उगाच आपलं अगं वस्तू बस नाही तू असं नाही अगं ती माझी नाहीये समीरची आहे तू ना हे बघ स्वतःची पाप त्याच्यावर टाकू नकोस तू कळलं त्याच्यावर बिल फाडू नकोस मला माहितीये समीर त्यातला नाहीये समीर अत्यंत सभ्य आहे समीर सभ्य जो शब्द बोलताना दोघांना त्रास होतोय तो शब्द का बोलतेस तू हे बघ तरी सुद्धा ना तुझ्यापेक्षा जास्त सभ्य आहे तो कळलं म्हणजे चेहऱ्यावरनं तरी सभ्य वाटतो आत काय काय माहिती मला माहिती ना काय येतो मला माहिती तू तर चेहऱ्यावर सुद्धा फोल वाटतो कळलं ना तू एक मिनिट काय काय समीरचं काय काय नाही काय नाही बघ काय नाही बघ कसं आहे त्याने ऍक्च्युली माझं ठेवायला दिली होती बाटली ती कसली बाटली कसली बाटली दारूची बाटली दारूची बाटली हिम्मत कशी झाली तुझी या घरात बाटली आणायची का आणलीस तू बाटली का आणलीस बाटली अंशू तू ऍक्च्युली काय 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 झालं माहिती का ना त्याच्या बायकोला घाबरतो म्हणून माझ्याकडे ठेवायला दिली तू नाही घाबरत तुझ्या बायकोला तू नाही घाबरत तुझ्या बायकोला तू नाही घाबर बरोबर कसं घाबरणार तुझी बायको बावळट आहे मूर्ख आहे तिला काय घाबरायचं हो ना नाही घाबरत नाही ह्याच्यावर मला बोलायचं नाही नाही असं अशी तात्विक फालतू लेवलला चर्चा करणे मला बोलायचं नाही मी चाललो चल माझा थांब विषयाला बगल देऊ नकोस कळलं ना मूळ मुद्दा बाटलीचा एक मिनिट कुठे बाटली बाटली कुठे आहे बाटली कुठं आहे धूळ पडलेली त्याच्यावर फेक फेक अगं मी ऑफिसला जाताना देतो ना त्याला मी बाटली फेक समीरची बाटली आहे ती बाटली फेक आपल्या दोघांच्या भांडणात निरागस बाटलीचं काय बाटली फेक फेक बाटली 3000 पाण्यात गेले जाऊ दे ना तुझे होते ते नाही माझ्या तुझे होते चांगली असते ती दारू चांगली असते आता रिलॅक्स ना आता खुश आहेस ना आता मला जाऊ दे ऑफिसला एक मिनिट मुळात खुश असण्याचा काही संबंध विषय संपलाय ना कसा विषय कसा संपला राग कसा जाईल माझा मूळ मुद्दा बाटलीचा नव्हताच कळलं ना मूळ मुद्दा बाटलीचा नव्हता अंशू माझी ना फेकलीस बाटली चांगली बाटली हे बघ मला दारू बद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये मग कसं ऑब्जेक्शन आहे तुझं ऑब्जेक्शन नव्हतं तर बाटली फेकायला कशाला लावलीस तू मग कशाला दारूचा अड्डा करायचा घरात अड्डा करायचा घरात अड्डा नाही अंशू माझा मुद्दा वेगळा आहे अंशू काय 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 कशाबद्दल बोलतेस तू ओळख तू ओळख अंशू काय ओळख काय काय ओळख पण तू ओळख बघ बऱ्या बोलानं कबूल कर रुद्रा होता लोक बोलायला लागले ना तर मला सांगू नको बऱ्या बोलानं कबूल कर एक सेकंद मला आठवू दे ठीक आहे आठव ना तू आठव मी ना इथं ठिय्या मांडून बसते तू आठव
आठवल्यावर ना तुला तुझी लाज वाटेल, कळलं? आठव. काय केलंय मी? अगं काय केलं मला आठवत पण नाही. काय केलंय मी? काहीच कसं वाटत नाही रे तुला? तुझ्यासाठी एवढी राब राब राबते मी, तुझा अख्खा संसार सांभाळते. तू का वागतोस माझ्याशी असं? कायम तुझी बायको म्हणून तुझ्या पाठीशी उभी राहते. तुला कसं वागवतात? मला माहितीये, मला सांगायला पाहिजे होतं. मी सांगतो आता. का नाही सांगत तू? का करतोस असं? सॉरी तुला शर्ट धुताना सिनेमाची तिकीट सापडली. मला माहिती आहे, म्हणजे ऍक्च्युली तू सांगणार होतो तिकिटाबद्दल. कुठली सिनेमाची तिकीट? ते आता शर्ट धुवायला टाकताना तुला पण मी शर्ट धुतलेलंच नाही. कुठला शर्ट? कुठला शर्ट? कशाला बोललो मरायला? कुठल्या सिनेमाची? एक मिनिट कुठे तिकीट? सिनेमाची ना बसची होती ती. दाखव तिकीट दाखव. सिनेमाची तिकीट बिगे होते ते रे. कॉर्नर सीट कोणाबरोबर गेला होतास तू सिनेमाला? परवा म्हणून तुला उशीर झाला ना. कोणाबरोबर गेला होतास तू सिनेमा बघायला? अंशू? मोनिका? तुझी रिसेप्शनिस्ट मोनिका? नाही ग, नाही. मला बोलू दे. मुळात मी आता काय जीप वळायला लागली तुझी? बोल ना. अगं मी सकाळी उशिरा उठलो असं होतं ना. बरोबर गेला होता. ऐकून घे प्लीज, ऐकून घे. काय झालं माहितीये, ती खूप दुःखात होती. तिने गोळ्या घेतल्या होत्या. मग तू काय सांत्वन करायला गेला होतास तिचं? ऍज अ ह्युमन बिंग मी विचार केला की मला माहिती तू काय लायकीच आहेस, कळलं ना? 3 वर्षापूर्वी तू काय आहेस ना ते सिद्ध केलंयस. अचानक मी घरात आले तेव्हा थेरं बघितली तुझी मिशी. लाज वाटत नाही तुला? आणि या मोनिका बरोबर सिनेमाला जात नाही? जा तू जा. मला ना याच्याबद्दल बोलायचंच नाहीये ना. मला माहितीये तू 10 ठिकाणी शेण खाशील आणि शेवटी याच गाईच्या गोठ्यात येशील ढेकर द्यायला. मला चूक माहिती. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. मला ना या सिनेमाबद्दल बोलायचंच नाही. अंशू, माझा मुद्दा वेगळा आहे. अंशू, कशाबद्दल बोलायचं तुला? कबूल कर अंशू, कबूल कर. मजीद ना मस्त कसं त्या पटकन कबूल कर. अजून किती लपवणार आहेस तू माझ्यापासून? काय लपवणार आहे? नाही लपवता, मी सांगतो. मी ताईच्या नावावर FD केली होती. हा म्हणजे 50,000ची FD. मी ती नको म्हणाल. दादा मला नको. पण म्हटलं तिच्या नावावर 50,000ची FD केलीस तू? भावाचं कर्तव्य. लाज वाटते? चांगलंय. मी इतके काटकसर करते आणि तू उधळ पैसे. बरं आहे तुझं, हे तुझं चांगलं आहे. आईला बांगड्या कर, भावाला पॉलिसा कर, हा बहिणीला पैसे दे, हे तुझं चांगलं आहे. बायकोला ठेव अशी लंकेची पार्वती. काय करू नको माझ्या. येऊ नकोस माझ्या जवळ अजिबात. लांब हो तू. मला तुझ्या पैशाबद्दल काही बोलायचं नाही अंशू. तू बऱ्या बोलानं तयार हो. खरं काय ते खरं सांग. मला या FDबद्दल काही बोलायचंच नव्हतं. अंशू माझा मुद्दा वेगळा आहे. अंशू, माझा मुद्दा वेगळा आहे. अंशू, मला माहिती आहे. मी कबूल करतो. मी सिगरेट पितो ऑफिसमध्ये, पण एकच ते नाहीये कारण माझं. ते कारण नाहीये. हो मग ते मावशीला मी परवा साडी दिली ना त्या दिवशी. साडी दिलीस? म्हणजे मी देणार नव्हतो, पण मी तिला पण साडी दिली. ते पण कारण नाहीये माझं. हा म्हणजे काकांना मी 700 रुपये देतात. कशाला 10 रुपयाला पैसे देतोस? औषधाला पैसे दिले मी. लाज वाटत नाही? आणि माझा मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा तो नाहीच आहे. हा ते कासव आणि ससा असो, दोघांची शर्यत लागते. काय आता एवढंच फक्त उरलंय. सगळे फालतू झाले आता. एवढंच फक्त उरलंय आता. लाज वाटत नाही का रे? बायको एवढी चिडली आहे, तिची तळपाच्या मस्तकाला गेली आणि तू थेरं करतो, थिल्लरगिरी करतो, तू मस्करी करतो. तू बऱ्या बोलानं तयार हो. काय केलंस ते बोल स्वतःच्या तोंडाने, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. घटस्फोट नको प्लीज. ऍक्च्युली मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण एवढं घटस्फोटापर्यंत येईल मला वाटलं नव्हतं. तुझ्यासाठी डूल आणले तेच तुला कळलं ना? माझ्यासाठी डूल? नाही, मला नव्हतं माहिती. तू माझ्यासाठी डूल आणलेस? हे डूल तू माझ्यासाठी आणलेस? माझ्यासाठी? मोनिका, तुला डूल नंतर आणतो, कारण विचारू नकोस. छान येतो डूल. आवडले? ह्याच्यासाठी एवढं सगळं तमाशा काय करायची गरज होती? खरं मी सरप्राईज देणार होतो, पण मला माहिती सरप्राईज अंगाशी आलं. सॉरी. आता राग गेला? राग नाही गेलाय.
माझा राग गेला असता. मी खरंच आनंदी झाले असते जेव्हा तू मला न आवडणारी गोष्ट घरात आणली नसतीस तर. आता काय राहिलंय, मी सगळं तर कबूल केलंय ना ग. माझं नाव फक्त शिल्लक बाकी आहे, मी सगळं बोललोय ना ग. खरंच एवढं राहिले? खरंच तेवढं राहिलं? खरंच एवढं राहिले अंशू? अंशू खरंच एवढं राहिले? खरं सांग. हे बघ, ते ज्योत्स्नाचं प्रकरण 3 वर्षापूर्वी संपलेलं आहे. हे बघ मी त्याबद्दल माफी मागितली. परवापर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही. म्हणजे परवापर्यंत आम्ही काहीच बोलत नाही. मी काय आता परत तुझ्या आयुष्यात येईल? तिला माहिती नाही का माझा इंगा? मुळात माझा मुद्दा तो नाही अंशू. अंशू कबूल कर काय केलंस ते. अंशू तुझी चूक तू आठव. काय केलंय मी सांग ना. मी काहीच केलेलं नाहीये. तुला 10 वेळा सांगितलं आतापर्यंत. इतक्या वेळा सांगितलं की तुला कितीही आवडली असती ना तरी ती तुटकी चप्पल घराबाहेर टाकून ये. का नाही टाकलीस तू? का नाही टाकलीस? ती शेजारची वासंती रोज माझी लाज करते माहितीये. घरात एक तुटका जोडा, बाहेर एक तुटका जोडा. काय वाटतं लोकांना? का माझी इज्जत चव्हाट्यावर काढतोस? तुला लाज कशी वाटत नाही रे? या तुटक्या चप्पल साठी एवढं नाटक केलं तू भावाने? अगं मी काय काय कबूल केलं भावाने. अगं दारू गेली. तुझी नव्हती ना ती? डूल पण गेले. माझे आहेत ना ते? हो तुझे होते डूल. तुझे होते डूल. तुझे नको सदा उगाच. स्वतःची चूक कबूल कर. सॉरी म्हण आधी. सॉरी. आधी तर फेकून ये ती चप्पल बाहेर. फेकून ये. खड्ड्यात जा. हा काय? चपल्याला म्हणतो मी खड्ड्यात जा. चाल खड्ड्यात जा. चाल इकडे ये. इकडे ये. काय आवाज खाली करायचा. आवाज खाली करायचा. 50,000ची FD का दिली? नाही काय लागतं. डूल कोणाचे? नाही मोनिका हे सगळे मॅटर क्लिअर करा. सगळं झालं ना. समजू नको भोळा मला हे गमिशाना. समजू नको भोळा मला आहे गमिशाना. सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. सर माफ करा, मला माहिती आहे सप्तसुरांची मी मर्डर केल्या आल्या पण तर स्किटला करावं लागतं. आणि बकालची टीम पण आली. बकाल कुठला सगळा सुकालच दिसतोय सोप्यावर. जाऊ दे काय प्राजक्ता एकटीच बसले जणू. आला वासाडीचा फोन आला. जरा दुसऱ्याच्या घरासमोर रांगोली टाकून म्हटलं तर लगेच वासाडीचा फोन येतो. हॅलो काय घ्या. हा पोचलो. वाईल्ड कार्डच्या नावाखाली पुन्हा बोलवला नाही. काय नाही नवीन काय नाही, जुनीच पाप करायचे. सगळं पण एक लक्षात ठेव, तू जरा धाकट्याकडे लक्ष दे. दिवाळीचा टाइम आहे, बाहेर फटाके फुटतायत माहिती आहे ना. मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे ना, करंजी खात विजलेल्या फुलभाज्याच्या काडीवर बसला आणि सगळी कागदपत्र चुरमुरले त्याची. हा तर धाकट्याकडे जरा लक्ष. माझी काळजी करू नको, माझी काळजी काही करू नकोस. मी तर आपला बॉम्बलाचा सांबार आणि भात खाऊन आलोय. आणि ती शेजारची संगी आहे तिने 2 लाडू पण दिले बेसनचे, तो पण खाऊन आलोय. नाही अगं मी रस्त्याने एकटाच चाललो होतो, तिने हाक मारला म्हणून गेलो. अगं भाई मी आली सारखी संशय घेते. गपराव दसऱ्याला तुझ्या जिबेची शस्त्र म्हणून पूजा केली म्हणून काय दिवस रात्र तासत बसशील मला? वासाडी फोन ठेव. नाही तर काय सारखी संशय घेते, फटकीच गावली नाही ती. आता मला या वयात ढीक दिवाळी साजरी करावी वाटेल, पण फटाका सापडाय नको. नाही तर काय चाल आतिषबाजी करून झाले. आता मूल मुद्द्यावर येऊया, म्हणजे फालतूगिरीला सुरुवात होईल. काय हा तर मंडळी ओळखली उगाय झालेली चेहरे बघा. चंद्रू गानू देवलेकर. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. मी कोकणातनं आलोय. कोकणचं बुलबुली सौंदर्य आहे मी. तर काय दिवाळीत काय सगळेजण फराळ करतात, तर मी ना काहीतरी जाऊ वेगळं करायचं ठरवलेलं आहे. काय समजलं वेगळं म्हणजे काय, कोकणातनं माझं चॅनल लय फेमस झालंय, शेंद्रू मराठी खणूया कोकणची माती. खरं तर त्याचं काय 1 वर्ष पूर्ण झालंय. तर म्हटलं 1 वर्ष पूर्ण झालंय तर आता अवॉर्ड चिकटवून टाकू. तर मला अवॉर्ड फंक्शन करायचं आहे. काय समजलं. आणि त्याच्यासाठी मी मुंबईसने एक ताट अँकर बोलवलाय.
ता आलाय कुठे जा पण हेल्पट नाही कुठे झॅमनिया आला का नाही तो नमस्कार नमस्कार नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवल्यावर मी स्क्रिप्ट विसरतो. तर गर्दी, खड्डे, महागाई, दुःखाचे डोंगर 17 आणि ह्याच्यावर उपाय म्हणून घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. जमलंय ना? जमलंय जमलंय. ताई जमलंय बोलली. एकदम. हे हेनरिया इकडे ती अँकरिंग बद्दल जमलंय बोलली. तुला 1000 वेळा सांगितलं स्किटच्या ऍक्टरला पिक्चरच्या हिरोईनी पटत नाही तरी सारखा सारखा आपला गाणं टाकतोय. एवढा याला काय सांगितलं नाही तर काय. आणि आणि एवढा पार्टनर तुझा एवढा मोठा लांब लचक पॅच बोलून इथे एकटा उभा आहे त्याचं काय नाही. आल्याला चालला आपला प्रेमाचा हळदी कुंकू साजरा करायला. एक ग्रीन टी आणि ब्रेड बटर सांगा. पण मी तुला ग्रीन टी मग? अरे मी शेंद्रू गानू देवलेकर आहे. मी हड बोलायला पण माणूस ठेवलाय कामावर. लागणार मला. शेंद्रू गानू देवलेकर ज्यांनी मला फोन केला होता. होय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. परवास कसा झाला तुझा? प्रवास ओके झाला फक्त थोडी पाठदुखी आहे एवढंच. रस्त्यामुळे ना? अरे होणारच ती. गेला रस्त्याचे झाले जो घावणे एवढे मोठे खड्डे नाही तर काय. तर जाऊ दे तुला मी कशाला बोलवलंय आता अँकरिंग करायला. काय जमायला लक्षात आहे ना? तर मला तुला विचारायचं आहे की ह्याच्या अगोदर काय अँकरिंग केलंयस काय कुठे शिकलायस काय? नाही नाही म्हणजे मी ह्याच्या आधी अँकरिंग केलं नाहीये पण मी अँकरिंग शिकलोय आणि खूप मोठ्या माणसांकडे शिकलो. काय बोलतो कुणाकडे? नाही असं ते 4 चौघात नाव नाही घेत मी. लाच काढते? नाही 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 ऍक्च्युली ती मोठी माणसं आहेत ना म्हणजे मॅडम प्रियदर्शिनी आणि सर तेजस. म्हणजे तुम्ही तिघांनी एकदम इंडस्ट्री सोडायचं ठरवलेलं आहे. चांगलं आहे. एक मिनिट उलट सुलट बोल नका त्यांच्याबद्दल. मी आदर करतो त्यांचा. अरे मला आदरच आहे. पोरं चांगली आहेत, गोंडस आहेत, चिकनी आहेत, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण तू आता आलायस कुठे कोकणात. तर मला काय कोकणच्या स्टाईलने सगळं करायचं. काय समजलं? म्हणजे समथिंग डिफरंट. येस 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 कोकणच्या स्टाईलने सगळं करायचंय. अँकरिंग म्हणजे काय आता? काय आपल्याला चांगलं कोणतरी लागेल तुझ्या बरोबर ना मी तुला देणार आहे. अच्छा म्हणजे आधी रिहर्सल तुम्ही माझी घेणार आणि मग स्टेजवर माझ्यावर को अँकर असणार. मी को अँकर होणार तुझा. कशा काळजी करतोय मी आहे ना. तुम्ही? मी सगळं करतो. सुरुवातच आपण अँकरिंग नाही करायचे इंट्रोडक्शन आहे. ते बघ स्टेजच्या इथं जायचं सेंटरला डोळे डोळे घालायचे. मला काय दिसत नाही पण तू घाल. डोळे डोळे घालायचे आणि ना समोर चालू जायचा. मिस्ता अरे मिस्ता चैतन्याचा झरा, फणसातला गरा, गरीबातला अँगर, दुष्काळातला टँकर, लोंब्या चंदूरकर तुमचा आवडता अँकर. हे चांगलं आहे सगळं पण ते ऍक्च्युली अँकर असा नाही करत. म्हणजे मी हा शो ॲज अ ऑस्करची अँकर लिंक सारखा बघतो. म्हणजे ऑस्करचा अवॉर्ड शो बघतोय. कसं मी असा येईन. बरं दाखव काय. वेलकम 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 टू ऑल अँड लव्ह यू ऑल असं एक 4 वाक्य इंग्लिशमध्ये बोलायची. सगळे इम्प्रेस केला ना साडेगिरी. कोकणात इंग्लिश चालत नाही म्हणजे प्रॉब्लेम काय नाही आहे पण आम्ही सगळं संध्याकाळी 7 नंतर बोलतो इंग्लिश. तोवर काय करायचं? काय कसं आहे ते काय चैतन्याचा गरा आणि कोण काय झरा काय काय माणूस म्हणायचा. चैतन्याला गरा कधी लावलास तू? अरे चैतन्याचा झरा आणि फणसातला गरा. गाऱ्यांची अपरातपर करू नको फणसावर लात मारीन. तुम्ही मला ते लिहून द्या मी पाठ करेन आणि बोलेन. चालेल तू बोलशील ना? हा बोलेन. पाठ करायचा. मला अजिबात काही लूज पाहिजे नाही. कोकण तुला मुंबईतनं बोलवलंय कोकणात इज्जत आहे माझी. कळलं काय? हे बघ आता पहिली ही फालतुगिरी झाली त्याच्यानंतर हे पुढचं तुला वाचायचंय. पहिली स्पॉन्सर लिस्ट आहे ती वाचून सुरुवात कर. घे वाचतो. तर स्पॉन्सर्स आहेत बेमट्या मसूरकर, मसाल्याचे व्यापारी. बरोबर. हेमा, जया, रेखा, सुषमा सगळ्यांना आवडतो मसाला. हे कुठलं यमक आहे? ह्या सनी भूषणचं यमक आहे तर काय झुलत नाही प्रयत्न होतो फक्त.
त्याने लिहिलेला आहे. हा. बंडू चिकन पोल्ट्री फार्म, इथे अंडी ओशाळतात. बेफाट नुसती फरफरतात. अँकर हा. अखिल भारतीय सरपंच संघटना प्रस्तुत शेंद्रू मराठी अवॉर्ड्स हा. मध्ये मी लोंब्या चंदूरकर तुमचं स्वागत करतो. माझं नाव लोंब्या नाही हो, मग तुझं नाव काय आहे? बदाम. मग लोंब्या काय वाईट आहे? घे. मेला. नाही तर काय बदाम, थोडे दिवसाला अक्रोड, काजू, मनुका सगळं सांगशील. आम्हाला पचायला हवं. कोकणाला एक भाकरी भडकू नका वाहनांचा कडीन. हा बोल काय ते पुढचा. हा तर सुरुवात करूया. पहिल्या अवॉर्डला सर्वोत्कृष्ट मालिका आणि नामांकन आहेत रत्नागिरीची हास्यवांद्रा. ती माकडा जमा केलेली आहे. ती माकड चालू करतात स्टेजवर येऊन, म्हणून हास्य वांद्रा. हम बेटकर तुम शिवलकर. ही कुठली सिरियल आहे आणि या सिरियलची स्टोरी काय आहे? सत्य घटनेवर आधारित आहे. 2 करिअर चुकलेल्या मित्रांची गोष्ट आहे. चल हो दे पुढं. आणि पुढची सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा. हे कुठल्या सिरियलचं नाव आहे? अरे अरे असं जायचं अंगावर कशी येतो. कोय माझी आंबा तुझा 2 शेजाऱ्यांची गोष्ट आहे. काय झालं, एक कोय रोवतो आणि झाड दुसऱ्याच्या अंगणात होतं. मग आंबा कुणाचा ह्याच्यावरनं दोघांची भांडणं होतात. मग दोघं कोर्टात जातात. मग कोर्टरूम ड्रामा बसवलाय मी. काय जमायला पुढचं वाचतो. वाच काय तो. आणि सर्वोत्कृष्ट मालिका आहे कोय माझी आंबा तुझा. वा 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 वा. द्या. नमस्कार. ते द्या, बक्षीस द्या. तुम्हाला कशाला, जे जिंकले ते येतील ना. अरे माझी सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा. हे असलं मलाच काहीतरी सुचतं. तुमच्याकडे थोडी लाज लज्जा शरम नाही माझ्याकडे तंबाखू आहे पाहिजे. तुम्ही स्वतःच अवॉर्ड शो करताय, स्वतःलाच बक्षीस घेताय, स्वतःच घ्यायला येत आहे, सगळं स्वतः करताय. आता टॅलेंटच माझे तेवढं आहे, त्याला मी करू तरी काय. आज घाला तर टॅलेंटला. पुढचं वाच. चढू नका अंगावर. वाचतो. बोलायला कुणी, मी की तू? अच्छा हा वाचतो. हा वाला. हा तर सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा आणि विजेती आहे चिंगी होद्रेकर. आता चिंगी होद्रेकर पण तुम्ही येऊ नका, मुलीचं नाव आहे. होय पण मला काय लागल, माझ्या सासूचं नाव आहे तर चिंगी होद्रेकर, माझी सासू. तुम्ही स्वतःच्या सासूला विनोदी व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार देताय. तू तिला बघ, माझ्या बायकोला बघितल्यावर तुला कळेल केवढी मोठी कॉमेडी केला नाही तिनं. तिला काय देणार नाही. तिला द्यायला पाहिजे. ढोली नुसती खाऊन माजली फक्त, काय बाकी येत नाही. दिवसभर गाऊन घालून पडून असते रे. हे सगळं नाही हो, हे बरोबर पुढचा वाच तू. नाही नाही पटत नाही. तू मोठा स्टीव्हन स्पिलबर्ग. पुढचा वाच सगळा. मी नाही वाचणार पुढचं. का? मी पाठ करेन पुढचं कुठेतरी जाऊन. व्हॅनिटी कुठे सांगा. तुला व्हॅनिटी पाहिजे? हा व्हॅनिटी पाहिजे. मजा. तिकडे ना आंब्याच्या झाडाखाली स्वप्नील सुताराचा रिक्षा टेम्पो लावलाय. त्या गणपत टाकले त्याच्यावर जाऊन बस. तुम्हाला काय अक्कल आहे का? मुंबईवरून आलेल्या अँकरला तुम्ही टेम्पो मध्ये बसायला सांगताय. मग काय उरावर बसू? मी करणार नाही अँकरिंग बिंकरिंग. मी जाईन इथून निघून, आधी सांगतोय. कशाला तापतो सा एवढा? बीपी कमी कर ना. बीपी कमी कर काय? तुम्ही करताय तसं. सावकाश सावकाश. अशा वेळी जेव्हा अँकर चिडतो ना, तेव्हा मी त्याचा कपल डान्स ठेवतो. कपल डान्स? हा म्हणजे हिरोईन आणि मी. मला माहित आहे मुंबईचे हिरो कसे पिघलतात ते, मला सगळं माहिती आहे. पण मी रिहर्सल करीन त्या मुली बरोबर दिवसभर कर, मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग बोलवा, मी रिहर्सल करतो. शीतल आहे, शीतल नाव. शीतल बाय माझे ये. बाय घे शीतल. हो तुझा ह्या रानटी सौंदर्य दाखवशील? मीच दाखवायचं. हा तूच दाखव, म्हणजे टाकायचा मारायचा मरू दे. हा ही शीतल नाही, हा शीतल आहे. तर मला माहिती आहे. तर तू नट म्हणून त्याच्या अंतर्मनात बघ. कळलं काय? अंतर्मनात वगैरे मी नाही याच्यावर डान्स करणार, आधीच सांगतो. हा अरे का? नाही नाही, मला नाही करायचं याच्यावर डान्स. करा जरा. करा ना. वाईट कंबर हलव. अरे काय काय मला नाही करायचं. फालतू हे घे तुमचा अवॉर्ड शो आणि तुम्ही परत येणार इकडे. असं काय करतात? हा झालं तुझं सौंदर्य बघून सगळे पलतात का? पलतात नव, मग जलतात. जलतात. मग आता अँकरिंग कोण करेल? हडकऱ्याला घेऊया. तर चांगला वाजवल पण. होय तर 2 in 1 होईल. होय मग वाजव रे.
काय चल चल तिकडे चल मूर्ख कुठला. तू पण मूर्ख बोललीस. सगळे मूर्ख बोलतायत. एका म्हातारीने आयुष्याची वाट लावली. ती पहिल्यांदा ज्या दिवशी फसवून गेली ना सगळे मूर्खात बोलतायत. पण आज नाही. आज मला टीप लागले. आज पण ती लेकीकडे चालली आहे. आज तिला मी सोडणारच नाही. आज येऊ दे फक्त. ती आता यायची वेळ झाली. मी लपतो कुठे तर लप. वाघ हाय कोण नक्की. दिसते तर म्हाताऱ्यासारखी. काय फालतूगिरी लावलीस हा. माझी मिमिक्री करतोस. अगं मी वाघ आहे. तू माझी मिमिक्री करते. मुळात मी डरकाळच फोडतो. तू का डरकाळी फोडतेस. पंच काढायला. म्हाताऱ्या सनकन देईन ना. बरं झालं आज भेटलीस. खूप भूक लागलीये. मला पण जाम भूक लागली. मागव ना काहीतरी खायला. मागव मागव. अगं भिकारे मागवणार नाहीये. आज मी तुला खाणार. मला का का म्हणजे का खाणार आहेस. असंच लिहिलंय गोष्टीत. काय वाघ बोलतो म्हातारीला मी तुला खाणार. मग तुम्हाला फसवतेस. असंच आहे गोष्टीत. वर्षानुवर्ष हेच चाललंय. अरे पण वाघ हे म्हातारीला म्हणतो ना. मी म्हातारी कुठे. म्हणजे काय म्हणजे अभी तो मैं जवान हूं. बघायचंय. एक मिनिट वाजव. आई मैं तो आई बाहर के अनजाने एक जहां से. हो ना मुझे छूना ना दूर ही रहना. परी हूँ मैं. परी हूँ मैं. मुझे न छूना. परी हूँ मैं. लाज नाही वाटत स्वतःला जवान बोलायला. अगे कमरेचा धनुष्य पण बघ कसं झालाय. हा जवान बोलतेस स्वतःला. दरवेळी अशी फसवतेस. मागच्या वेळी ह्या भोपळ्यात पळून गेली हो. काय गे हा भोपळा असा रिकामा कसा. ते मी आतला सगळा घर काढून ज्यूस करून प्यायले. ऍक्च्युली आय एम ऑन डाएट ना. तर मी एक काम करते. मी लेकीकडे जाते. ज्यूस पिते. स्प्राउट्स आणि ओट्स खाते. शिडशिडीत होते. मग तुम्हाला खा. तू आता जगातला कोणताही डाएट कर. तू नाही आता बारीक होणार. माजलीस एवढी आता नाही बारीक होणार. आणि आता मी तुला फसवायला नाही देणार. आज तू गेलीस कामात ना म्हातारे. आज तर मी तुला खाणार. फुटबॉल म्हातारे म्हातारे बोलू नको. ऐक माझं म्हातारे. म्हातारे ऐक मी बोलू तुला. म्हातारे म्हातारे विहिरीच्या बाहेर ये. किती वेळ विहिरीत लपणार आहेस. बाहेर ये. आज मी तुला फसवायला देणार आहे. बाहेर ये. मी देवी आहे. लाकूड तोड्या बोल. तू का रडतोयस. आजी तू दुसऱ्या गोष्टीत शिरतेस. ही आपली गोष्ट ना. आपली गोष्ट ती. चल रे भोपळा टुनुक टुनुक. मी वाघ तू म्हातारी. अशी काय करतेस तू. लाकूड तोड्या तू काळजी करू नकोस. ही देवी तुझ्यावर प्रसन्न झालीये. लाकूड तोड्या. अरे मी लाकूड तोड्या नाही आहे. अरे
अरे अरे अरे लाकूड तोडे अरे 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 ही लाकूड तोड्याचं अगं मी लाकूड तोड्या नाहीये. मला सगळं माहितीये लाकूड तोड्या. तू हे सगळं भिडेपोटी करतोय. अगं मी नाहीये लाकूड तोड्या. तुझा लाकूड तोड्या असा नागड्यानं फिरत होता का? थांब, मी तुझी कुऱ्हाड घेऊन येते. अगं अगं अरे 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 गेली. अरे कोणत्या लेवलचं कन्फ्युजन आहे. अगं मी नाहीये. ही घे लाकूड तोड्या तुझी सोन्याची कुऱ्हाड. अगं माझी कुऱ्हाड नाहीये. अरे वा, मला तुझा प्रामाणिकपणा आवडला लाकूड तोड्या. थांब. अगं अगं ऐक मी काय करू आता. ही घे तुझी चांदीची कुऱ्हाड. अगं म्हातारे माझी कुऱ्हाडच नाहीये. ऐक तुझा प्रामाणिकपणा मला पदोपदी भावला. थांब लाकूड तोड्या. अरे हे मी काय करू आता. माझं ही घे लाकूड तोड्या तुझी लोखंडाची कुऱ्हाड. अगं माझं आता बस. या तीनच होत्या, 3 दिल्या मी तुला. आता परत ही दे ती दे बोलू नकोस. लाकूड तोड्या तुझा प्रामाणिकपणा मला भावला म्हणून ही देवी तुझ्यावर प्रसन्न झालीये. जा तू तुझ्या बायकोला सांग देवी माझ्यावर प्रसन्न झाली म्हणून तिने मला 3ही कुऱ्हाडी भेट दिल्या. हे गे लाकूड तोड्या. तथास्तु. धन्यवाद माते. मी तुझा आभारी आहे. मी आता जाऊन बायकोला सांगतो की देवी प्रसन्न झाली आणि तिने मला या 3ही कुऱ्हाड दिल्या आहेत. पण मी या कुऱ्हाडींचं काय करू. अगं मी वाघ आहे. तू म्हातारे. अगं मी लाकूड तोडा नाहीये. तू का दुसऱ्यांच्या गोष्टीत घुसतेस. म्हातारे मी आता फसणार नाही. आता तू गेलीस. तुला आज काय करून खाणार. म्हातारे थांब. म्हातारे थांब. म्हातारे पळू नको. म्हातारे थांब. म्हातारे म्हातारे पळू नको. म्हातारे थांब. म्हातारे ससा तो ससा निका पुसते ससा त्याने कासवाशी पैस लाविली. वेगे वेगे धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. ससा आता बसा. ससा दमलास का रे ससा. कोण ससा. तू ससा. म्हातारे तुला कळतंय काय. तू एका वाघाला ससा बनवते. अरे सासूला गडी थांब. तुला कळतच नाहीये. इकडे उभा राहा. हे बघ ही आपली स्टार्टिंग लाईन आहे. या लाईन पासून त्या दूरवरच्या झाडाकडे असं पळत 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 जायचं. तू फास्ट पळायचं कारण तू सासूला गडी आहेस. तू पळायचं 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 आणि तू ससूल्या गाडी असल्यामुळे तुला लागतो दम. मग तू दमलास की एका झाडाखाली निश्चित पडायचं आणि मग मी मागून असं हळू 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 येणार आणि मग शर्यत जिंकणार. आपली गोष्ट ही आहे. हो. मग मी का वाघ बनलोय. तू वाघ नाहीच आहेस. तू तर ससूल्या गाडी आहेस. मी ससा आहे. हो. ससा असा दिसतो. असाच दिसतो. पिवळा. हो. ससा काय हळदीला जाऊन आलाय. असेल बुवा. ससा असं. मग वाघ कसा दिसतो. वाघ की नाही असा कापूस पिंजून ठेवल्यासारखा दिसतो. लाल लाल डोळे छान चट्टी शेपूट मोठे कान असा असतो वाघ. आणि वाघ की नाही भित्रा पण असतो. अरे देवा. मी स्वतःला उगाच इतके दिवस वाघ समजतोय. तू म्हातारी आहेस ना. नाही मी म्हातारी नाही. मी कासव. कासव असं दिसतं. हो. मग म्हातारी कशी दिसते. म्हातारी अशी असते. तिच्या पाठीमागे कवच असतं आणि मग ती अशी हळूच तिची मान बाहेर काढते आणि मग कसला आवाज आला की परत मान अशी आत घेते आणि मग हळू 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 हळू
टुणूक टुणूक टुणूक, चल टुणूक, रे म्हातारे, थांब, थांब, हे म्हातारे, हे बघ, ही आपली गोष्ट आहे, कळलं? ही आपली गोष्ट आहे. दरवेळी मला फसवतेस. अगं वाघाला तू लाकूड तोडा बोलतेस, वाघाला तू ससा बोलतेस, उद्या बोलशील हे मिलिंद शिंदे नाही, हे ब्रायन लारा आहेत. अरे वा, लाज वाटते का ग? कुठल्या लेवलला आपण स्किट चालू केलेलं? आता कोणी मला विचारलं स्किटचा विषय काय, मी सांगू पण शकत नाही. गोष्टीच आठवत नाही मला स्किटची. हे आजी ते राहिले ना, कुठली? 2 बोके आणि तो खव्याचा केक असतो तो. हो 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 हा. 2 बोके असे असतात आणि मग माकड येतो असा केक घेऊन आणि सगळा केक. आजी आजी ते पण राहिलंय. कुठलं? राजा, शिंपी आणि उंदीर. हो 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 काय होतं? उंदीर राजाला म्हणतो, राजा भिकारी माझी टोपी घेतली. लाज वाटते? लाज वाटते काय ग म्हातारे? लाज वाटते? तुम्ही आता इतिहासातल्या गोष्टी पण बदलायला लागलात काय? हा, अगं असा इतिहास तुम्ही बदलत राहिलात ना तर भविष्यात लोकांना नेमकं कळणार ना की आपला इतिहास काय होता. काय म्हातारे ग? लोकांना असंच वाटेल सतत की ससा हा वाघासारखा होता, कोल्हा हा सिंह होता, त्याला श्रेष्ठ मानतील. आणि आमचं काय? ते तर वाटेल की वाघाची शिकार नाही झाली, वाघाने आत्महत्या केली. नाही ग, नको नको. म्हणजे तुम्हाला हवाय तसा भविष्यकाळ घडवण्यासाठी इतिहासावर घाला नका घालू. पाया पडतो. बरोबर आहे तुझं वाघोबा, तुझं म्हणणं पटलंय मला. आम्ही नाही आमच्या मनासारखा इतिहास बदलणार. अब के बाद जो कोई इतिहास के बारे में उंगली करेगा उसकी उंगलियां नहीं उसका काटा जाएगा सर. और ये वचन है अमरेंद्र बाहुबली का. जायला अगं तुझ्या तर तू आता गेलीस म्हातारे. नमस्कार 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 नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा गोंडस अभिनेता तेजस राऊत. आणि मी विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. तर आज तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही हे ऍक्टिंग आणि स्किट सोडून अचानक हे अँकरिंग कडे कसे वळलो. तर म्हणलं काही दिवाळी आहे, सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि मार्क्स पण नाही आहेत आज. तर मग थोडीशी मजा करूयात. हो हो. आणि सोनी मराठीच्या इतक्या तारका आपल्याला इकडे जॉईन झालेल्या आहेत आज सेलिब्रेशन. नाही तेच म्हणत होतो की त्यांना आपण इथे बोलवून काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. हो हो हो. तर दिवाळीची धमाल मस्ती करण्यासाठी मी सोनी मराठीच्या नायिकांना आमंत्रित करते रंगमंचावर. प्लीज या. वा, मस्त वाटतंय. असं दिवाळीमध्ये नातेवाईक घरी आल्यानंतर कसं घर भरल्यासारखं वाटतं तसं छान वाटतंय आता. आणि अगं सण पण बघ ना कुठला आहे. दिवाळी. दिवाळी यार, बाकीचे कुठलेच सण 4 ते 5 दिवस चालत नाही. दिवाळी एकमेव सण आहे 4 ते 5 दिवस चालतो. म्हणजे बघ ना, दिवाळी, पाडवा, भाऊबीज, ते 3च लिहिलेत, बाकीचे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आहेत ना. बरोबर बरोबर. आणि प्रिया ते बली जयाप्रदा ते पण दिवाळी. बली प्रतिपदा असतं ते. बली प्रतिपदा ते पण दिवाळीतच असतं ना. हा, ते पण दिवाळीत असतं. हे पण बली प्रतिपदा म्हणजेच पाडवा ना रे. पाडवा. हो. मग मला अजून एक प्रश्न आहे या पाडव्याबद्दल. कोणाला विचारू आता? तू शरवीला विचार ना. हिने MPSC ची परीक्षा दिली. शपथ, हिला विचार. द्यायची परीक्षा, मी अभ्यास करते. अभ्यास करते ती, तिला नक्कीच माहिती असणार. हिला विचार. हे माहित असणार. ए, दिवाळीच्या पाडव्याला गुढी कुठल्या दिशेला उभारतात? कुठल्याच नाही. पाडव्याला गुढी उभारत नाही. नाही, ती गुढी पाडव्याला उभारतात. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा, मग ती गुढी पाडव्याला गुढी उभारतात. मग ती कुठल्या दिशेला उभारतात? पूर्वेकडे. पूर्वेकडे. वाव, तिला खरंच उत्तर माहिती. पूर्वेकडे वरच्या दिशेला उभारतात. हा, वरच्या दिशेला उभारतात. मग गुढी उभारतात, मग गुढी पाडवा असं का म्हणतात? नाही, गुढी उभवा असं म्हणलं पाहिजे ना. तू प्रॉपर पुण्याची नाहीच आहेस ना, म्हणजे बाहेरचीच. हा, डोंबिवली कसं बाहेर आहे मुंबईच्या तसंच. ठीक आहे, आपण पुढचं
पुढचे प्रश्न विचारूया. हा, मी प्रश्न विचारतो सरिताला. ओहो. सरिता, यमद्वितीया हा जो दिवाळीतला दिवस आहे तो नेमका कुठला दिवस आहे? यमद्वितीया. मी हा शब्द आज पहिल्यांदा प्रामाणिक उत्तर. सॉरी. बाकी कोणाला माहिती आहे यमद्वितीया? इकडे सोफ्यावर बसलेले. चेक डिले झाला की यमद्वितीय असते आमच्याकडे. अपेक्षेने जावं आणि चेक न मिळावा यमद्वितीय असते आमच्यासाठी. नाही नाही, दिवाळीत तो कुठला दिवस असतो? वेल नाही माहिती मला. काटे परिवारात कोणाला नाही माहिती? नाही. भाऊबीज. क्या बात आहे, व्हेरी गुड. भाऊबीज हे उत्तर आहे. भाऊबीज करेक्ट उत्तर आहे. यमीने यमाला ओवाळलं आणि म्हणून क्या बात आहे, हेच त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन आहे. जोरदार टाळ्या एकदा, परत एकदा प्लीज. ही जी तुम्ही बरोबर उत्तर देता याचं इथे हे गिफ्ट ठेवलेले आहेत. हा, मग आता खरंच डोकं चालू आहे. नाही, पण याचं परीक्षण कुणीतरी इकडे छुपा परीक्षक करतोय आणि तो तुमचे मार्क लिहून घेतोय. या खेळाच्या शेवटी ते सांगितले जातील. मला वाटतं आपण अवनीला आता प्रश्न विचारूयात. अवनीला विचारूया. ठीक आहे. वसुबारस हा जो दिवाळीचा दिवस असतो त्या दिवशी काय करतात? गाईची पूजा करतात. ओके, वा. तू करतेस गाईची पूजा? हा, म्हणजे मी मामाच्या गावाला जात असल्यामुळे दिवाळीत मला हा सण माहिती आहे, कारण माझ्या मामाच्या घरी बरीच गुरं वगैरे आहेत. सो गाईची पूजा करतात हे मला माहिती आहे. वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते. करेक्ट उत्तर आहे. करेक्ट. आणि मग आता मुंबईमध्ये आता गायी दिसल्या नाही आजूबाजूला, मग काय करायचं? प्रिया, फालतू प्रश्न विचार नको. मला खरंच एक सिरियस प्रश्न हा, आई उपास करते मुलासाठी. मला एक सिरियसली प्रश्न विचारायचा होता. ओके. ती पोलिसात आहे म्हणून, की सुतळी बॉम्ब जो असतो तो कसा डिफ्यूज करायचा? सुतळी बॉम्ब. हे कशाला तू सुतळी बॉम्बच्या उगीच नादी लागतो? उगीच प्रदूषण वगैरे होतं. दिवाळीमध्ये ना मस्त फराळ खायचा आणि मज्जा करायची. हे फराळावरनं मला आठवलं, माझी ना आई दरवर्षी म्हणते, यार तू पुढच्या वर्षी तरी ऍटलिस्ट काहीतरी थोडं तरी कर स्वयंपाकातलं, ऍटलिस्ट लाडू तरी वळ. लाडू वळ म्हणजे इनस्विंग की आउटस्विंग? कशाला विदाऊट मार्क्स तू एलिमिनेशनची काही गरज नाही. तर मला बेसिक प्रश्न आहे फराळाबद्दल. तर मला तो रियाला विचारायचा आहे. विचार. करंजीमध्ये आपण जे सारण भरतो ते माहिती असेल ना तुला? सारण भरतात ते. हो. करंजीत. तर त्याला सारण का म्हणतात? सारण कारण तेच सांगायचंय तुला, का भरतात? कारण नुसतंच जर रिकामा दिला तो खुळखुळा, ते कसं खाणार? नाही माहिती मला. दिवाळ सणाचा सगळा सार त्या सारणामध्ये असतो म्हणून त्याला सारण म्हणतात आणि ते गोड असतं. तर तूही उत्तर देत होतास आता काहीतरी, तर तुला माहिती आहे वाटतं रेसिपीज बद्दल. मी तर मला सांग, चकलीची रेसिपी कशी करतात? चकलीची रेसिपी मला रेसिपी वगैरे मला नाही माहित गं. बरं, मग चकलीची रेसिपी इथे कोणाला माहित असेल? आपण कोणाला विचारूयात? मला माहिती आहे, कावेरीला विचार. कावेरी, तिच्या हाताला खूप छान चव आहे. ती खूप सुंदर जेवण बनवते. तिला नक्कीच माहिती असणार चकली कशी बनवायची. भाजणीची करतात चकली. ते भाजणी नीट सगळे धान्य भाजून घेतात व्यवस्थित आणि ती एकत्र करून दळायला टाकतात आणि मग ते थोडं थोडं पीठ भिजवून मग त्याची चकली करतात. कालच सीन केलाय आम्ही. रेसिपी सांगितलीच नाहीये. दळ्याला टाकतात आणि चकली करतात. रेसिपी कुठे आहे? सीन एवढाच होता. सीन मध्ये तेवढंच. हे उत्तर बरोबर होतं की नाही हे विचारायला पाहिजे ना कोणाला तरी. अलकाताई, हे उत्तर बरोबर होतं का? नाही, तेव्हा तिचं अर्ध उत्तर बरोबर होतं. मग त्या भाजणीत आपल्याला हवं तसं लाल तिखट वगैरे घालून ती टेस्ट यायला हवी, थोडी हळद सगळं घालून मग तेल वगैरे घालून जरा मळायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायची आणि मग चकल्या पाडायच्या आणि तळायच्या. दिवाळीत त्याला चकल्या म्हणतात आणि एरवी चकणा म्हणतात. वा, क्या बात आहे. तरी झालं चकल्यांचं. पण दिवाळीत आपण आणखीन एक पदार्थ बनवतो, तो म्हणजे बेसनाचा लाडू. बेसनाचे लाडू जे आहेत त्याबद्दल मला पूर्णाला विचारायचं आहे. पूर्णा, बेसनाचे लाडू बेसनापासून बनतात, पण मग ते बेसन कशापासून तयार होतं? चणा डाळ.
चणा डाळ बरोबर उत्तर आहे. पुरणासाठी चणा डाळच लागते. म्हणजे मकरन किचन मध्ये जात होतं. मकरनला माहिती आहे पुरणासाठी चणा डाळ. ती पण पुरण यंत्रातनं असं बायको बसवत आहे का पुरणपोळी करताना? एवढे कष्ट आता कोण अलीकडच्या काळात घेते अनाज पुरणकडे काय भरोसा नाही आहे. बायको सुगरण आहे तुझी. हो, पण पुरणासाठी म्हणजे दिवसच घालवावा लागेल, त्यापेक्षा आपल्या अलीकडे रेडीमेडची सगळीकडे सोय असते. माझ्या मते दोघांनी व्हॉट्सअपवर बोलावं. पूर्णाने मस्त उत्तर दिले, जोरदार टाळ्या. तुला अजून एक मी प्रश्न विचारेन बेसनाच्या लाडू बद्दल. त्याच्यावर जो बेदाणा लावतात तर तो त्याच्या म्हणजे वर का लावतात, आत का नाही लावत? म्हणजे लाडू खाताना डिस्टर्ब नको व्हायला तो मध्ये असल्यावर, त्यामुळे वरती असेल तर तो असं काढून ठेवून मग लाडू नाही. तसं नाहीये ते. डायबिटीस वाल्याला दिला तो फक्त बेदाणा खातो, लाडू परत दे. हे करेक्ट उत्तर आहे. मकरन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे करेक्ट उत्तर आहे. तर या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेत आणि तुमची उत्तर ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि आता वेळ झाली आहे तो छुपा परीक्षक रिव्हील करण्याची. तुमचे सगळे गुण लिहून घेत होते समीर चौगुले. आणि आता तुमचा फायनल राऊंड ते स्वतः कंडक्ट करणार आहेत. आणि त्यासाठी सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि या फायनल राऊंड मध्ये जे कोणी जिंकतील त्या विजेतीला मिळणारे एक खूप मस्त भेटवस्तू, आणि ज्या उपविजेत्या होतील सगळ्यांना त्यांनाही आपल्याकडे भरपूर भेटवस्तू इथे आहेत. सो कोणी निराश होऊ नका आणि ऑल द व्हेरी बेस्ट फायनल राऊंड साठी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बाबा, अरे वासाड्या, जिथं वाजवायची गरज असते तिथं झोपा काढतोस. लोक तिकडे बरोबर वाजवतो. मी निवडणुकीत हरलेला उमेदवार आहे, काय समजलं? काय आहे, जे मत द्यायला लोक जात होते ना ते मला येऊन येऊन सांगित होते, वयानू आम्ही तुम्हालाच मत दिलेलं आहे. अरे वसाड्यानू, तुम्ही जर मलाच मत द्यायला व्हाय महा झालं कसा? एवढी कमी मत मला कशी मिळाली रे? मी पडलो कसा? पण ते लोकांचं जाऊ दे, लोक काही लोक असतात का नाही, काय समजलं? माझ्या घरात 9 मतदार आहेत. एकूण किती मला मत पडली असती गेस करा? किती? फक्त 6. 3 मत घरातली फुटली. आता काय बोलणार सांगा ना? तुम्हाला सांगतो ना, ह्या दुनियेत काय खरं नाही. चला 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 चला, मिरवणूक आली. चला चला पहिले. तू काय डोक्यावर परिणाम झालाय काय? काय झालं? अरे तुझा नवरा पडलाय ना निवडणुकीत. आता कोणाच्या मिरवणुकीला चाललेली आहेस तू? म्हणजे तुम्हाला माहितीच नाहीये का? काय? अहो असं काय करता? आपल्या एरियातले भाऊ आमचे भाऊ हो ना, आमचे भाऊ प्रसाद खांडेकर भाऊ. माहिती आहे तो. ते जितले, त्यांची मिरवणूक आहे. त्यांना बाबाला चालली आहे मी. अच्छा, बाबाला चालली आहेस तू? तुम्हाला माहितीये काय? ज्या सवासण्या बायका त्यांना बालतील त्यांना ती एक साडी आणि 500 रुपये देणार आहेत. हो, इकडे या. काय? तुम्ही माझ्या बरोबर चला. साडी गोंडाळा, डोक्यावर ना असा पदर घ्या, कोणी ओळखणार नाही तुम्हाला. ऐका ऐका, त्याला गोवाळा. ती साडी देतील ती मला द्या, 500 रुपये तुम्ही ठेवून घ्या. ज्या माणसासमोर मी हरलो त्याला वावाला येऊ तिकडे मी. ते पण साडी आणि चोली नेसून असा पदर डोक्यावर घेऊन. तुला काय लाज लज्जा शरम हाय का? सगळीच भाजून घाललेस. तू बाई नाही आहेस, कैदाशीर आहेस, कैदाशीर. आपल्या घरातली 3 मत फुटली, त्याच्यात तू आहेस. खरं सांग. इकडे बघ, इकडे बघ. मला लाज वाटते.
इकडे बघ इकडे बघ, तू फुटलेस, फुटी राहीस तू. नाही काही नाही, खरं सांग. जेव्हा काय झालं की लगेच माझ्यावर हात उघडते. काय केलं नाही तुमच्यासाठी? हो माझ्यासाठी काय केलंस तू? गेला महिनाभर प्रचार करते मी आणि पिंट्या. पिंट्या? हा. लोकांकडे जाऊन जाऊन सांगतोय काय, पोपटाला मत द्या, पोपटाला मत द्या, पोपटाला मत द्या. कोणाला मत द्या? पोपटाला मत द्या. अगं वासाडे, अगं माझी निशाणी पोपट नव्हती. होय काय? अगं डुक्कर होती ना. डुकराला तू विसरलीस? अरे देवा देवा देवा, बघा बघा, अरे माझ्या बायकोला आणि माझ्या पोरग्यालाच माझी निशाणी माहिती नाही, टाक्या लोकांना कशी माहिती पडेल? अगं बाई, असं झालं काय? अगं बाई, मोठी विद्वानासारखी बोलू नको. वासाडे, तुला पोपट आणि डुकर याच्यातला अजिबात फरक कळत नाही. पोपटाला तोच असते, डुकराला नसते. पोपट उडतो, डुकर उडत नाही. डुकर असा चिखलात लोळतो, पोपट लोळत नाही. पोपट मिरची खातो, डुकर सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तूच गेली होतीस ना माझी निशाणी आणायला. जिथं डुकराचं निशाण आणलंस ना तिथं सगळा गोंधळ झालेला आहे. माझी काही चूक झालेली नाही. तुझी नाही. मी तिथं गेले होते तेव्हा सगळ्या निशाणा संपलेल्या होत्या. मोर आणि डुक्कर एवढे दोनच शिल्लक होते. मग मोर घ्यायचाच ना. अहो मोर चालला असता का तुम्हाला? शोभला असता का? त्याला पिसारा असतो. मग डुकर शोभतो काय मला? शोभतो. काय शोभतो? हे बा, सकाळी तुम्ही उठता, अशा बुक करून चूळ भरता, त्यावेळी एकदम डुकरासारखे दिसता. काय बोलू का? काही बोलू का? तोंड तिकडे करा, तोंड तिकडे करा, पोटाचा चंबू करा आणि डुरुक डुरुक असा आवाज काढा. दिसतं की नाही डुक्कर? स्वतःच्या नवरा डुक्कर बोलतेस? बरं त्या खांडेकरची निशाणी काय आहे? राजहंस. ते बरं तुला कळतंय बरोबर. राजहंस आहे, राजहंस आहे तो. पोट फुटलेला बदक वाटतो असा. काला तुरा असलेला असा प्याचलेला बदक वाटतो वासाडा. खबरदार, खबरदार, भाऊना काही बोलला तर मला चालणार नाही. मी त्यांच्या पक्षात आहे आता. हो का? होय. अगं एवढी जर निष्ठा ना माझ्या बरोबर तू ठेवली असतीस ना तर मी एवढा जिंकलो असतो. आणि माझे कार्यकर्ते केवढे दलिंदर हो. त्यात माझी निशाणी डुक्कर. काय घोषणा देत होतं मिरवणूक, काय सांगू. ताई माई अक्का, डुकरावर मारा शिक्का. अरे येऊन येऊन येणार कोण? डुकराशिवाय आहेच कोण? अरे बघतोच काय रागानं, डुरकाली फोडली डुकरानं. डुरकाली या घोषणा. मग डुरकाळी बरोबरच आहे. वाघाची ते डरकाळी आणि डुकराची डुरकाळी. त्याच्यापेक्षा असं म्हणायचं ना, प्रभाकर मोरेना मत द्या आणि डुकराचं बटन दाबा. डुकराचं बटन नाही, डुकराचं मटन असतंय. हे चिचुंदरे फालतूगिरी करू नका, कानफाड फोडी तुझा. आलास तू मोरे? काय चालून राहिलं तुमच्या? काही नाही, दोघांमध्ये आम्ही स्किट करताय. तू कशाला मध्ये आला? ए बघ, ए बाबा काय आहे, एक तर मी निवडणुकीत पडलोय, मला उचलून परत आपटू नको. तुम्हाला उचलून आपटलंच पाहिजे. अरे महापौरांनी तुमच्यासाठी पथनाट्याचे 100 प्रयोग केले ना. तुम्ही काय म्हटले होते? जितलो रे जितलो केला काही पैसे देतो. तुम्ही तर उताने पडले ना हो. मला माझे पैसे द्या, काही बी करा, मला पैसे द्या. कसली थुकरट तुमची पथनाट्य. लाज वाटत नाही तुला? पैसे मागला वसा ठेव काय. ए वसाड्या, कुठं पथनाट्य केलीस तुम्हाला सांगतो. गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य करतात का नाही मला सांगा. यांना कुठं केलं नव्हतं माहितीये? त्याचा फोटो पण मला पाठवला नव्हते. हा कचरा कुंडीच ना, कचरा कुंडी, तिथं ह्यानं पथनाट्य सादर केला. 9 जण पथनाट्य करणार आणि 3 डुकरं ह्यांना बघायला. त्यांचं पथनाट्य बघतायत ते काय टाळ्या वाजवणार आहेत काही डुकरं ती का मला मत देणार आहेत? अरे वसाड्या, जागा तरी नीट शोधायची. तुला पैसे मिळणार नाही, तू आपल्या इथं निघून जा. मला पैसे दे रे बा. काय बघ, मी बोललो ना माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे दे रे. हे बघ अंगाला हात लावू नको. पैसे दे रे. तुला भारी तुला भारी आहे का? बस ऐक राजा, तुला पैसे देतो, पैसे देतो देतो. मारायची काही गरज आहे काय? देतो ना म्हटलं. ऐकत नाही ना तू तसा. गप्पा बस तू. द्या ना मग. बघितलं
आता तू काय शिल्लक राहत नाहीस वासाड्या ग बाय माझ्याशी सत्याचे पांढरी कशाची सत्याची पांढरी डोळे पांढरे करून टाकेल रे मी काही शरम आहे का रे तुला कसली आता प्रत्येक वेळा लिंबू काढतो का रे तू प्रत्येक स्किट मध्ये लिंबू अरे तुम्ही बाय ना लिंबू मारा थांब तुझ्या लिंबू मिरवणूक आली उठा मिरवणूक आली तुम्हाला पैसे पाहिजे का नाही पैसे पाहिजे की नाही अहो निदान ह्याचे पैसे देण्यासाठी तरी पैसे पाहिजे की नाही चला साडी नेसा आणि भाऊ नवा वळा थांबा मी कसं साडी नेसतो उमेदवार आहे अरे बाबा मी उमेदवार साडी मी कसं ऐका ना बाबा अरे मी उमेदवार आहे निवडणुकीत मी उभा राहिलो पडलो असो म्हणून काय झालं डोक्यानं घ्या पदर आणि भाऊ नवा वळा आता निवडणूक आहे चला चला झाली मस्त बाई झाली चला चला या इकडे या कोण आला रे कोण आला अरे बघतोस काय रागाला लावलाय वागायला लावलाय वागायला समोसे में जिरा है जिंदाबाद 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 अरे थांबा रे थांबा वहिनी मी तुमच्या नवऱ्याला असा तोंडावर आपटून हरवला तरी तुम्ही मला ओवाळताय वहिनी तुम्ही महान आहात ए साडी कुठे रे वहिनी हे घ्या थँक्यू हे घ्या वहिनी बघू बाई ह्या बाई कोण शेजारी राहतात आमच्या आहे का लईच लाजरा बुजरा दिसतायत बाई जरा मुखडा दाखवा की नाही मला लाज वाटते हा लाज वाटते ठीक आहे ओवाळा चला बाबा नेट बाई आम्ही जितलो आनंद नाही झाला का झाला ना बाई आमच्या विजया प्रित्यर्थ एखादा नाच होऊन जाऊ दे की नाही बाई मला नाही नाचत मला नाचता येतच नाचता नाहीये बहिणी बाई आम्हाला नाराज करतायत मी सांगतो गुच्चप नाच गुच्चप नाच ना शालू झोका दे काय करते ग आता तूच म्हटलास ना गुच्चूप नाच म्हणून तसं नाच मोकळं नाचो साहेबांसाठी नाच अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसलीचा मैना उघडी नाही आणली रुसलीचा मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना मोरे पदर काढा नाही मोरे पदर काढा पदर काढा म्हटलं ना बघा रे बघा अरे माझ्यासमोर हरलेला उमेदवार माझ्या मिरवणुकीत साडी नेसून नाचतोय अरे वासाड्या माझी होती नव्हती तेवढी सगळी लाज माझी उतरवली होणार तुम्ही वासाडी पडली तुमच्या तोंडावरती मोरे हे घ्या 500 रुपये नको आहे तुम्हाला अहो,